नमस्कार मित्रांनो, मी राहुल भोईर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय. तर मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सर्व खूप मजेतच असणार. तर मित्रांनो, आता थोडा लेटच झाला व्हिडिओ सुरू करायला आणि आता व्हिडिओ सुरू करतो बाहेरून, कारण आम्ही चाललो आहे कर्जतला थोडंसं काम आहे. त्याच्यानंतर आम्ही कदाचित गेलो तर माथेरानला पण जाणार आहोत. तर आज तुम्हाला कर्जत आणि माथेरान टूर बघायला भेटेल. आणि आत्ताच व्हिडिओ अपलोड केलेली आहे एक व्हिडिओ, जर व्हिडिओ बघितली नसेल तर नक्की बघून या ती पण व्हिडिओ, म्हणजे बघितली पण असेल तुम्ही व्हिडिओ. आणि ही व्हिडिओ आता कंटिन्यू राहा. आज बघू आजचा दिवस कसा जाणार आहे. तर माझ्यासोबत आज प्रिया आहे आणि अजून पुढे दोन तीन फ्रेंड आहेत. तर त्यांना आपण घेऊ आणि पटकन निघू. आता चला भेटू आपण डायरेक्टली रस्त्यामध्ये. निघालो आणि ट्रॅफिक लागले. ट्रॅफिक नाही, ट्रेन येते. तर मित्रांनो, आता कर्जत पाट्यावर पोहोचलोय. तर कर्जत पाट्यावर चहा प्यायला थांबलोय. इथे आमचे दुसरे पार्टनर भेटल्यात. नमस्कार सेठ. हमारे साथ रोशनी और विशाल और एक प्रिया. आता इथून पुढचा प्रवास सुरू होणार आहे. तर अगोदर आम्ही जाणार आहोत कर्जतला, त्याच्यानंतर मग आपण पुढे जाऊ माथेरानला. तर चला मग भेटू आपण रस्त्यामध्ये. आता पटकन चाय पिऊन घेतो आणि मग पुढचा प्रवास सुरू करतो. तर मित्रांनो, घेतले कॉफी प्यायला. या सर्व कॉफी प्यायला. तर मित्रांनो, आज गुरुवार एक टाईम उपवास असतो माझा. तर याही घ्यायला गेले होते. यांचा स्वतःचा घेतला. ती कुठे गेले? यांचा स्वतःचा घेतला आणि माझा उपवासाचा घ्यायचं राहून गेलं. आता आलो आहे उपवासाचं घ्यायला. तर बिकानेरमध्ये आलो आहे. उपवासाचं घेतो पटकन, चिप्स वगैरे किंवा अजून काय भेटलं तर. आणि ना नको मला किल्याची घे. तर काहीतरी उपवासच घेतो आणि मग पुढचा प्रवास सुरू करतो. ना अजून काय नको. चिप्स घेतली बटाट्याची केल्याची. आता माथेरान चढतोय. माथेरानचा रोडवर बाईक चढवायचा हे केला, पण वाटलं नव्हतं का एवढा खतरनाक रोड आहे आणि एवढे टर्न खतरनाक आहे ते. तर आता बाईक अर्धे रोड तिथं चढवले, अजून वरती चढवते. आता 5 किलोमीटरचा रस्ता राहिला आहे. तर तो पटकन पार करतो आणि मग तुम्हाला वरतीच भेटतो आणि मग आपण माथेरान फिरायची सुरुवात करू. बघू आता माथेरानवरती कसं आहे ते. खूप माथेरानचं नाव ऐकलं होतं, खूप मजेदार आहे. आता बघू वरती चढून माथेरान किती सुंदर आहे आणि किती नाही ते. तर तुम्ही पण माझ्यासोबत बघता, व्हिडिओ स्किप नका करू, कंटिन्यू व्हिडिओवर राहा. आता बघू वरचा थोडासा 5 किलोमीटरचा रोड राहिला आहे, तर तो कंप्लीट करतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, परत आता थोडा अर्धवट आलो आणि एक सिंगल सीटच गाडी चढवली आम्ही, कारण बाईक चढवायला जामच प्रॉब्लेम होतोय. आता डबल सीट असणाऱ्या त्या आता चालत, आता कुठपर्यंत चालत आल्यात बघतो आणि मग त्यांना परत मग अजून थोडासा आहे उतरण, तर ती कवर करून मग नंतर पुढे चढतो. आता तेही चालत येतात, बघू ते कुठपर्यंत चालत आल्यात. आम्ही गाडी घेऊन आलो पुढं, कारण जामच जास्तच असे एकदम उंच चढण आहेत आणि गाडी जाम रेस करायला लागते डबल सीट असल्यावर का. त्यामुळे मग थोडा वेळ थांबलो आम्ही. गाडी खूप गरम होते, तर बरं रिस्क नको जास्त, जाताना रिटर्न पण आपल्याला जायचं आहे. त्यामुळे मग त्यांना उतरवल्या खालती आणि त्यांना बोललो तुम्ही थोड्या पर्यंत चालत या, आम्ही थोडे पुढे जाऊन थांबतो. तर मध्ये आलो, थोडंसं थांबलो
आणि त्या आता चालत येतात. मी थोडा रिटर्न आलो आहे त्यांना बघायला कुठपर्यंत आल्यात त्या, आणि मग त्यांना घेऊन पुढे जाऊ आणि मग नंतर पुढचा प्रवास सुरू करू. तर काहीच आहे, बघू शकता तुम्ही चालत येतात. चला पटापट, चलो चलो चलो. और बहुत दूर तक चढ़ने का है अपने को. तर मित्रांनो भेटले आता, इथून मी पण चालतो त्यांच्यासोबत. गाडीवरती लावले मी. तर आता गाडीने परत थोडासा वेळ चालायला लागेल आणि चालल्यानंतर मग नंतर सरळ रोड येईल. त्यानंतर मग गाडीवरती जाऊ आम्ही. चला मग भेटतो तुम्हाला आता वरतीच गेल्यावर डायरेक्ट. हां. तर मित्रांनो आत्ता फायनली आम्ही पोहोचलो वरती. गाडी पार्किंगला लावली. तर इथे पार्किंगचे तुम्ही बघितलंच असेल, दाखवतो तुम्हाला. पार्किंगचे काहीतरी 60 रुपये टू व्हीलर पार्किंगचे आहेत आणि 4 व्हीलर पार्किंगचे पण वेगवेगळे रेट आहेत. आता इथे पार्किंगला तर लावले, खूप मोठी पार्किंग आहे इथे. बघू शकता इथे पूर्ण भरले. माझ्या मागे पण पूर्णपणे पार्किंग आहे. गाडी तर पार्किंग लावलं. आता पॉईंट बघून घेतो काय काय आहेत ते. चला मग आता फिरू. आता तुम्ही पॉईंट फिरता माझ्याबरोबर. तर काहीच बघू शकता तुम्ही इथे टू व्हीलरचे 30 रुपये, 4 चाकी 50, इतर वाहन 80 रुपये आणि बाकीचे रेट पॉज करून बघा तुम्ही. तर इथं असे रेट आहेत पार्किंगचे. तर तुम्ही गाडी पार्किंगला करू शकता. हा टू व्हीलर पार्किंगचा आहे आणि इकडे 4 व्हीलर पार्किंगचा आहे. तर तुम्ही गाडी इथं पार्किंगला आणू शकता वरती. तर चला आता बघू काय काय बघायचं आहे ते आपल्याला. पॉईंटचं केलं तर 500-700 रुपयाला पॅकिंगमध्ये केलं हे पॅकिंगचा रेट आहे. एका घोड्यावरती एका असे राहायला लोक जातात ना, ते पण घोड्यावरती जातात. ते राहायला लोक जातात. माझं राहायचं तर नाही, पूर्ण फिरायचं असं. संध्याकाळी आराम करायचे जवळचे तर मित्रांनो इथे पॉईंट तुम्हाला बघायला भेटतील सर्व आणि इथे पॉईंटचा पूर्णपणे नकाशा दिलेला आहे आणि इथे पॉईंटचे रेट. तर काही आता इथे तर पोहोचलो आहे आणि इथे आता पॉईंट कुठले कुठले फिरायचे तेच बघत होतो. इथे घोडा घेतला तर 1100 रुपयामध्ये 5 पॉईंट करून देतात ते. पण आपल्याला घोडा नाही घ्यायचा, आपण चालतच पॉईंट करणार आहोत. जे जवळजवळ आहे ते करून आपल्याला परत खालती पण उतरायचं आहे. तर आता बघू आणि सुरुवात कुठे करायची आहे ती बघू आणि करू सुरुवात आणि बघू कुठला पॉईंट पहिले बघतो येते. तर चला मग व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू राहा. भेटू आपण पुढच्या पॉईंटवरती. तर मित्रांनो तुम्ही माथेरानमध्ये येता आणि माथेरानमध्ये फिरायचं तुम्हाला प्रवासी कर 50 रुपये, अडल्टचे 50 रुपये आणि चाइल्डचे 25 रुपये तुम्हाला इथे भरायला लागतात कॅपिटेशन टॅक्स म्हणून. तर हे पॉज करून वाचा तुम्ही. तर मित्रांनो तुम्ही तो 5 रुपयाचा तिकीट काढल्याशिवाय तुम्हाला एंट्री नाही इथे भेटत. एंट्री करून तुम्ही इथून याच्या 4 आप कुठं आहेत? हे काय आप आहे? मित्रांनो आम्ही एंट्री तर मारलेली आहे. चला बाजारपेठ फिरू. तर मेन एंट्री तुम्ही बघू शकता. तर खूप छान अशी एंट्री आहे. तर मित्रांनो आता एंट्री तर मारले आतमध्ये. आता आतमध्ये जाऊ. पण 50 रुपये ते कसले घेतात काय माहिती नाही. प्रवासी कर असो, पण एंट्री मारलेली आतमध्ये. आता आतमध्ये आपण फिरू, काय काय बघू आणि एन्जॉय करू. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू राहा. तर मित्रांनो तुम्हाला इथे घोडे पण भेटतील आणि या रिक्षा पण आहेत जे ते पण भेटतील. काय लाईनीला कशाला थांबल्यात?
आतून कुठे गेलं रे? तर मित्रांनो ही रिक्षा बघू शकता तुम्ही. हे आतून कुठे गेलं? आतून वेलकम टू माथेरान. अमन लॉज. अमन लॉज हे अमन लॉज काय ते रेल्वे स्टेशन आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अमन लॉज रेल्वे स्टेशनचं नाव आहे. आपण जमिनीपासून आहे ना 758 मीटरवर आहे. तर मित्रांनो आत्ताच समजलं की आम्ही जमिनीपासून 758 किलोमीटर वरती आहोत. म्हणजे समुद्र सपाटीपासून 758 किलोमीटर वरती चढलेलो आहेत. म्हणजे माथेरानची उंची आहे तिथे आता वाचलं आम्ही. तर बघू आता चालतोय. आता चाललो आम्ही बाजारपेठमध्ये. हा इथे रेल्वे स्टेशन होतं तर ते पार केलं आहे आणि चालत आम्ही आता बाजारपेठेत जाणार आहोत. त्यानंतर मग आपण पॉईंट फिरू. तर बघू आपण किती पॉईंट आहेत, कारण घोड्या घेऊन आपल्याला नव्हतं जायचं. तर त्यामुळे चालतच पॉईंट करणार होतो आपण. आणि चालत जेवढे पॉईंट होतील तेवढे तुम्हाला दाखवतो. आणि रस्ता तर खूप छानच आहे इथे तुम्ही बघू शकता. हा समोर रस्ता एकदम मस्त रस्ता बनवलेला आहे आणि ह्या गाड्या चालतात. तर रिक्षा वगैरे पण आहे तिथे, पण त्या बाजारपेठपर्यंतच आहेत आणि घोडा तुम्हाला पूर्ण पॉईंट फिरवतोय. तर चला बघू आता पुढे आपण काय काय बघायला भेटतं ते आपल्याला. काय कधी वाजले 11 वाजून गेले. 11:15 झाले बाळा. ठीक आहे ना. म्हणून ते लवकर चला ऐकलं नाही. अजून किती लवकर आहे इथे. लवकर येऊन काय तुला दिवाबत्ती करून नारळ पडायचा होता. 2 पर्यंत चालत राहायचं जिथं जाईल तिथपर्यंत. अरे 7 वाजता ही झोपेतून उठली ना, तुला कॉल केला होता 7 वाजता हिने. हा का? आंघोळ करायला पडलं नाही. हा पण बाथरूम मध्ये हा काय सांगतो काय सांगता. नको होतं तू. आपण मी उठवला म्हणजे सगळं उठले की नाही. मी उठले होते आंघोळ मला 15 मिनिट माझा आवड झाला. मी एवढं 7:30 निघायचं आहे. मी 6 वाजता आईला सोडून मार्केटला आलो. आणि आता घाबरला मध्ये मित्र. तर मित्रांनो आपण आता आलोय तिथे हार्ड पॉईंटच्या इथे. हार्ड पॉईंटमध्ये आलोय. तर आपण हार्ड पॉईंट बघायला जाऊ. आणि इथे तुम्ही बघू शकता पुढे बाजारपेठ आपल्याला 1.5 किलोमीटर आहे अजून. मंकी पॉईंट 1 किलोमीटर आणि हार्ड पॉईंट इकडे 1.5 किलोमीटर आहे. तर आता हार्ड पॉईंट बघू, त्याच्यानंतर मग बाजारपेठ किती लांब आहे इथून बघायला जाऊ आपण. बाजारपेठ बघू त्यानंतर मग मंकी पॉईंट बघायला जाऊ. आता पहिला हार्ड पॉईंट बघून घेऊ आपण कसं आहे ते आणि मग पुढे जाऊया. तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही पॉईंट इथेच आहेत. 4 पॉईंट आहेत इथे असे हे केलं तर. तर मित्रांनो बघू शकता इथे हार्ड पॉईंट आहे, मंकी पॉईंट आहे, बाजारपेठ आणि सनसेट पॉईंट आहे. तर सनसेट पॉईंट आपल्याला काय बघायला भेटणार नाही. तर आता आपण हार्ड पॉईंट आणि मंकी पॉईंट बघून घेऊ. अय रमेश कुठं. तर इथे हार्ड पॉईंटची माहिती दिली आहे. आता ते विचार सांगणार आहे आपल्याला हे करून. पुढे हो पुढे नाही तिथे मराठी दिलं तुम्ही वाचू शकता. तू सांग ना काय आहे ते. या पॉईंटचे नाव हार्ट पॉईंट आहे. हे 1858ला मुंबईमध्ये तत्कालीन शासकीय नागरी सेवेत सचिव पदावर कार्यरत असले कॅप्टन W.V. हार्ट यांच्या सन्मानार्थ या पॉईंटला नाव दिले आहे. समुद्र सपाटीपासून या पॉईंटची उंची 2479 फूट इतकी असून पोस्ट ऑफिसपासून साधारण 3.5 किलोमीटर अंतरावर आहे. हा पॉईंट मंकी पॉईंटच्या पुढे आहे. हार्ट पॉईंट एका विस्तीर्ण पठारावर स्थित असून उंच व खाली असलेल्या सकल पठारावर विस्तारलेला आहे. तसेच तिन्ही बाजूनी हिरवागार वृक्ष संपेदनाने नटलेला असून येथे शांत, आल्हाददायक व थंड निसर्गरम्य वातावरण आहे. या पॉईंटला शांत चित्ताने बसून योग धारणा केल्यास थकवा व ग्लानी दूर होते, मन मोकळे वाटते. हार्ट पॉईंटला उभे राहिले असता समोर मंकी पॉईंट, सनसेट पॉईंट, बाबा आजी मलंगड, गाडेश्वर तलाव तसेच दऱ्या खोऱ्यांचे व पर्वत शिखरांचे नयन रम्य दृश्य दिसते.
उजव्या बाजूस कड्यावरचा उंच व रेखीव दगडाचा गणपती तसेच पेप किल्ला आहे व पॅनोरमा पॉइंट पण दिसतो. चला आता आपण जाऊया हार्ट पॉइंट कडे. तर मित्रांनो आता विशालने आपल्याला सांगितलेल्या हार्ट पॉइंटची स्टोरी, तर आता ही स्टोरी बघितली आपण. तर चला मग आपण जाऊ आता पुढच्या पॉइंटवर आणि हार्ट पॉइंट काय ते नक्की बघूया. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहेत हार्ट पॉइंटला आणि आपण हार्ट पॉइंट बघणार आहोत तो कसा येतो हे बघा. हा आहे मित्रांनो हार्ट पॉइंट. तर मित्रांनो तसं बघता तुम्ही इथे समोर तुम्हाला हाजी मलंगड दिसेल. हा मलंगड दिसतो तिथे समोर. गाडेश्वर डॅम लँक आहे, लेक सॉरी, हार्ट पॉईंटच्या इथून दिसतो. इकडे समोर तुम्हाला मंकी पॉईंट दिसेल. हा बोलायला काय होतं तर मित्रांनो आता पॉइंट जरी नाव टाकलं तरी कोणाला काय माहिती. नाही तसं नाही करायचं. तर मित्रांनो आता हार्ट पॉईंटला फोटो वगैरे काढून झालेत. जर ते फोटो तुम्हाला बघायचा असेल तर खालती इंस्टाग्राम हँडल आहे, इंस्टाग्रामला फॉलो करा. तर तुम्हाला इंस्टाग्रामला हे सर्व फोटो बघायला भेटतील. आणि आता चाललो आहेत आम्ही मेरी पॉईंटला. हे नक्की मेरी पॉईंटच आहे ना. तर काहीच इथे मेरी पॉईंट तुम्ही बघू शकता, कारण इथूनच बघा, नाहीतर इथून चालत जाऊन खूप लांब जाऊन परत तिकडे जायचं आहे. त्यामुळे तेवढ्या लांब आम्ही चालत जात नाही, कारण आपल्याला अजून पॉईंट बघायचे आहेत. त्यामुळे हा पॉईंट, आणि ऊन पण तिकडे खूप आहे, त्यामुळे तुम्ही इथूनच बघून घ्या. थोडा झूम करून तुम्हाला दाखवतो. हा आहे मेरी पॉईंट. आता इथून जातो, इथे फोटोशूट चालू आहे, आम्ही फोटोशूट करतो पटकन. तर हा आता मेरी पॉईंट बघायला आम्ही खालती जायत नाही, तर आता इथं फोटोशूट करतो थोडंसं आणि आम्ही निघतो पुढचा पॉईंट बघायला. तर आणि हा फोटोशूट तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला भेटेल. इथे इंस्टाग्राम ID आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण इंस्टाग्राम लिंक भेटेल, जाऊन तिथं पण तुम्ही फॉलो करा. तर चला बघू आपण पुढचा पॉईंट. तर मित्रांनो आता 2 पॉईंट बघून झाले आणि आता थोडी ताण लागले, त्यामुळे लिंबू सरबत पियाला थांबलोय. इथे काका लिंबू सरबत बनवतात आणि आता लिंबू सरबत बर्फ नका टाकू, सब्जी असेल तर टाक. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय लिंबू सरबत वगैरे पिला आणि आता आम्ही निघालोय मंकी पॉईंट बघायला. तिथून बाजारपेठला जाणार आहोत. मंकी पॉईंटला आम्ही शॉर्टकटने चाललो आहे. तुम्ही बघू शकता हा जुना रोड आहे. जुना रोडने आम्ही मंकी पॉईंट बघायला चाललो आहे. तिथून मंकी पॉईंट बघू आपण आणि मग नंतर आपण तिकडे परत बाजारपेठला जाऊ. तर चला मग तुम्ही आहात आता मंकी पॉईंट बघायला. आम्ही पार्किंगला लावलं तिथे. इथे घोडा पार्किंगला करून ठेवलाय. आम्ही चालत चाललोय मंकी पॉईंट बघायला. तर तुम्ही बघता आता मंकी पॉईंट. आणि थोडा मस्त रस्ता आहे, भारी रस्ता आहे, म्हणजे ट्रेकिंगला आल्यासारखं आता वाटायला लागलं. जरासं जंगलातून ट्रेकिंग करतोय असा फील व्हायला लागलोय. खूप शांत वातावरण आहे आणि खूप छान वाटतं. थंडी नाही एवढी वाटत, पण मस्त वाटतंय. बरं आहे, गरमी नाही जास्त होत आणि काही नाही. तर चला आता कच्च्या रोडने आपण मंकी पॉईंटला जाऊ. त्यानंतर तिथं मंकी पॉईंट बघू. भेटतो मग तुम्हाला आता मंकी पॉईंटवरतीच. आगे भी इसको कुछ तर काहीच तुम्ही रस्ता बघू शकता, एकदम खतरनाक असा रस्ता आहे. या खतरनाक रस्त्याने आम्ही चाललेलो आहेत. एकदम जंगल आणि खतरनाक. चला 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 चला.
तर मित्रांनो आता आपण आलोत मंकी पॉईंट वरती. आता मंकी पॉईंट बघा तुम्ही समोर तिथून दिसतोय तुम्हाला तो मलंगड. आणि हा आपण तिकडे होतो आता, तो पॉईंट बघून आलो आपण. आणि इकडे आता हा मंकी पॉईंट. तर हा मंकी पॉईंट बघतो इथे फोटो काढतो आणि मग पुढचा पॉईंट बघायला जाऊ. तर मित्रांनो आता मंकी पॉईंट बघून झालं. इथे माकडं जास्तच आहेत थोडीशी, त्यामुळे जास्त फोटो वगैरे काढले नाही. आणि मग आम्ही आता दुसरा बाजारपेठेत चालू आहे. आता आपण बाजारपेठ बघू आणि मग पुढच्या प्रवासाला निघू. म्हणजे काय? तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा रस्ता आता बाजारपेठचा रस्ता आहे. आपण मंकी पॉईंट आणि ते अजून 2 पॉईंट बघितले, त्याच्यानंतर आपण हा बाजारपेठला चाललो आहेत. खूप बघतोय सुमसान आणि छान रस्ता आहे, बघू शकता तुम्ही. खूप मजा येते या रस्त्याला चालायला, पण घोडे मागून पुढून येतात ते त्रास देतात, नाहीतर रस्ता एकदम भारी आहे. तर चला आता बाजारपेठमध्ये जाऊ आपण आता, आणि बाजारपेठ कशी आहे ती बघू. तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही माउंटेन रेल काहीतरी आहे, काय माहिती नाही, बघू आता आतमध्ये जाऊ का. म्यूजियम है ही? नहीं रे, लिखा है उधर नहीं. म्युझियम लिखा आहे. हाँ म्युझियम आहे, म्युझियम आहे रे ती. तिकीट असेल त्याच्यात. नको चल. तर मित्रांनो खूप चालल्यानंतर आम्ही आलो आहेत आता इको पॉईंटला. आता इको पॉईंटकडे चाललो आहेत आपण. इथून 400 मीटरवर इको पॉईंट दाखवतोय, पण गेले 2 तास झाले चालतोय आम्ही इको पॉईंटकडे जाण्यासाठी. आता इको पॉईंटकडे चाललो आहे. इको पॉईंट बघू आणि आपण रिटर्न बाजारपेठला येऊ आणि त्यानंतर आपण खालती उतरू, कारण खूप दमलो आहे आता. आणि परत घरी पण जायचं आहे आणि दुसरं एक काम आहे तिकडे पण जायचं आहे. तर आता आपण इको पॉईंट बघू आणि मग पुढचा बघू कसं काय ते. तर मित्रांनो इथे शिवसंग्रहालय पण आहे. तुम्ही जर इको पॉईंटकडे येता तर तुम्हाला शिवसंग्रहालय पण बघायला भेटेल. इथे संग्रहालय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहेत इको पॉईंटला. आता इको पॉईंट फिरू आणि बॅटरी पण लो झालेली आहे. आता किती पुढचे पॉईंट बघता येतील काय माहिती नाही, पण आता पटापट आपण पॉईंट बघून घेऊ. आता आपण आलो इको पॉईंट. हा आहे इको पॉईंट. इथे तुम्हाला गन शूट भेटेल आणि हा समोर इको पॉईंट. जवळ जाऊन नेमकी भाग आहे. एकदा कोणी बाहेर गेले का गेले कामात ना काय. और सेकंड दूसरी बात में क्या है? कितना? कंसंट्रेट उसमें से कंसंट्रेट चल चल रेडी रेडी. राहुल कंसंट्रेट. तो वीडियो चालू रख. 200 रुपये लेके जाएंगे आता. 100 का 200 होते ना. हाँ हो गया. 2 3 पे 3 नाही फुटत घे. चल पुट्यात. तर मित्रांनो आता आलो इको पॉईंटला. तिथं थोडंसं टाइमपास करत बसलो होतो, शूटिंगचा गेम खेळत बसलो होतो. तर ते खेळलो आणि आता इको पॉईंटला आलोय. इको पॉईंटला आपण पहिला आवाज देणार आहे विशाल. तर विशाल काय आवाज देतो बघू आपण.
दुसऱ्यांच्या बायकाचा घेतात मग. घे चल विशाल घे, बघू कोणता आवाज परत येत आहे. घे पोराचा विराचा घे आवाज दे. जय गणेशा तुझ्यापासून चल करून घे. इको पॉइंट लावलाय हा. इको पॉइंट तुम्ही बघू शकता. पहिला आता प्रिया देते. चल मग विशाल हसलाय आवाज देण्यासाठी. आता प्रिया नाही आता प्रेमच नाही वाटत. अभी रोशनी रोशनी क्यों? अरे ले 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 चल. अरे ले ले हाँ? तेरा खुद का मेरा ले रे चल. दूसरे के पति का नाम इसका नाम ले. खुद का ले चल फिर. उतारना पड़ता है नाम लेने. मैं वीडियो कर रहा हूँ. खींचा खींचा खींचा. तर मित्रांनो आता आपण इको पॉईंट पण फिरून झालेला आहे. आता इको पॉईंटचे आपण निघालो बाजारपेठला जायला. आता बाजारपेठला जाऊ. बाजारपेठला बघू काय बाजारपेठ आहे ती आणि त्याच्यानंतर मग खालती उतरू. तर चला मग आता डायरेक्ट बाजारपेठलाच भेटू आपण. तर मित्रांनो आता आपण आलोत बाजारपेठमध्ये. आता बाजारपेठ फिरू आणि त्यानंतर आपण निघू खालती जायला. तर बाजारपेठ काही खास एवढं नाही अशी भरलेली काय, फक्त शॉप आहेत. 50 रुपये टोप्या याच्यामध्ये टोप्या नॉर्मल दुकान आहेत. तुम्हाला कपडे बाकी असं काही शोच्या वस्तू वगैरे भेटतील अशा. आणि एवढं काही खास नाही. म्हणजे इथं दिलेलं आहे तुम्ही बघू शकता. पिसरनाथ शॉपिंग सेंटर. आता हा संपलेला आहे बाजारपेठ. आता इथून आपण निघू खालती पार्किंगला आणि पार्किंगला जाऊन आपण आपल्या घरचा प्रवास सुरू करू. तर चला मग आता तुम्हाला पार्किंगच्या इथे गेल्यावर भेटतो. तर मित्रांनो आहे बऱ्यापैकी मार्केट इकडे पण. जसे जसे तुम्ही पुढे येत जाल तसं जसं मार्केट तुम्हाला मोठं मार्केट भेटतोय. म्हणजे हॉटेल आहेत मार्केटमध्ये. बाकी शॉपिंग करण्यासारखं बरंच आहे. तर मित्रांनो हा आहे माथेरान रेल्वे स्टेशन. तर मित्रांनो जाताना तुम्ही इथूनच आपण एंट्री टाकली होती. हाँ निकाल देता हूँ ना उसमें. कौन सा बटन दबाना है खाली. तर मित्रांनो आता फायनली आपलं माथेरान फिरून झालेलं आहे. सर्व पॉईंट बऱ्यापैकी आपण फिरलोच. आता निघतो आम्ही खालती जायला. तर बघू आता किती वेळ लागतो खालती जायला. तर आता जाऊ आपण जिथे गाडी पार्किंग केलं तिथे आणि मग गाडी घेऊन खालती उतरू. बघू आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो मग पार्किंगच्या इथेच. गाईज आपण इथूनच सुरुवात केली होती आणि इथून आता आपण आलेलो आहे. इथून आपण तिकीट घेतले होते आणि ही आली पार्किंग. तर मित्रांनो आता तर आमचा झालेला प्रवास. आम्ही आता आलेलो चौक फाट्यावरती. इथे पहिला चहा पिला होता. तिथेच आता बघू शकता योगी चायच्या इथे आलो आहेत परत. आता योगी चायच्या इथे चाय पितो आणि मग आपण चाय पण आलेलं आहे. तर या चाय प्यायला सर्वही